एक मिनिट, हे आम्ही कोण असतं? आम्ही म्हणजे भावना, तिचा नवरा आणि आमचं बाळ. अगं बाई, तुला कोणी बोलवलं इथे? असं वागवतात का जावयाला? माझी तुला दया वगैरे काही येत नाही ना? नाही नाही नाही. अरे तुला काय आमंत्रण द्यायचं का? तुझंच घर आहे, केव्हाही येऊ शकतोस. सिद्धिराज, घाबरताय काय तुम्ही? तुम्हाला आता बाळ होणार आहे. तुम्ही जरा लहान मुलांसारखं वागणं सोडून द्या, जरा मोठ्या माणसांसारखं वागा. काकू, भावनाला येतो सोडायला, तसंही मला खूप काम आहे. खाल्ला ना ओरडा बायकोचा? मग जाऊया ना मग काकूकडे? नाही, जाऊया. कसला आवाज येतोय हा? मला श्वासही घेता येत नाहीये. बापरे, मी एक काम करते, मी बाहेर जाते. या वासाने चक्कर काय येते मला. नाही, मला बाहेर जायला हवं. दारही उघडता येत नाही. नीच माणसाने मुद्दाम मास्क सुद्धा ठेवला नाहीये इथे. आतापर्यंत जानू बेशुद्ध झाली असेल. म्हणजे माझा हा प्लॅनही वाया गेला. जानू, काय झालंय तुला? का तू माझा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ देत नाहीयेस? प्रत्येक वेळी माझ्या वन स्टेप अहेड जाऊन का विचार करतेस तू? जयंत, तुला हे असंच फेल होताना बघायचंय मला. तू जर का 2 पावलं पुढे असशील ना, तर मी 4 पावलं पुढे असेल. आणि आता तर तुझ्या या मूर्ख प्रयत्नांना बळी पडायला मी इथे थांबणारच नाही. काकू, अगं कुठे आहेस तू? आलोय आम्ही. अरे काय, किती उशीर, केव्हाची वाट पाहतोय आम्ही. वीणा, अगं सिद्धू आणि भावना आलेत, चहा टाक पटकन. काकू, तुझ्या घरात पाय टाकल्यावर ना भावनाला काय, मला सुद्धा खूप बरं वाटतं. हो का?
मग यायचं वरचेवर, कारण नाही शोधायची. आज माझ्या बायकोचा मूड ठीक नाहीये, चला जाऊया तिच्या माहेरी. आई काय ग? चला गरमागरम चहा. खरंच जाम गरज होती चहाची आता. वा 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 वा, कमाल चहा आहे बनी, कमाल. म्हणजे चहा पिऊन ना मला अजून जास्त प्रसन्न आणि असं शांत वाटतं खरंच. ए मुलांनो जरा बसा, मी आलेच आले. हा. अरे तुम्ही येता असं कळल्याबरोबर केलं. खाऊन सांग कसं अरे झालं. लगेच सांगतो. काकू कमाल झालेत लाडू, कमाल खरंच. म्हणजे हे लाडू खाण्यासाठी मी रोज यायला तयार आहे, रोज. हो का? मग आता कशाला जाताय मला सोडून? भावना धन्य आहे सगळं तू खरंच. मी घरी होतो ना तेव्हा तुम्ही कशाला येता इथे, तुम्ही लहान आहात का, वडिलांसारखा का, असं बोललो होती. आणि आता बघा कसं आहे जावई बापू, आता बायकोच्या अशा वागण्याची सवय करून घ्यायला हवी तुम्ही. अरे बापरे. बापरे काय? मी काय इतकी चिडते का? नाही 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 मी अगं मी असंच मजेत बोललो, तू अजिबात चिडत नाही. चुकलं, माझं चुकलं खरंच. आणि तसंही मी आता निघतो. तू तू आरामात इकडे आराम कर. कामही आहे काकू, मी निघतो. हा तुझ्या लाडक्या लेकीची काळजी घे. अरे नको काळजी करू, माझीच लेक आहे ती. हो घेते काळजी. येतो मी. सॉरी काय? काळजीवरनं मला आठवलं. काकू ऐक ना, सकाळी उठल्यावर कोमट पाणी, 9:30 वाजता नाश्ता, दुपारी फळ वगैरे देऊ शकतेस, केळं वगैरे चालेल, पण एकच. त्यानंतर नारळ पाणी आवर्जून दे, पण टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण नारळ पाणी मी सकाळीच शहाळी सगळी आणलेली आहेत. आणि हा चहा वगैरे दिवसातनं 1 कप चालेल, पण जास्त नको, कारण तिला उगाच ऍसिडिटी वगैरे होते. या सगळ्या गोष्टी प्लीज. बाकी काही असेल तर मी चुप चुप चुप. जावई बापू मी काय म्हणते, पहिल्यांदा बाप होत आहे. तुमची सासू 5 मुलांना जन्म देऊन मोकळी झाली. आता तुम्ही शिकवणार का मला गरोदर बाईची कशी काळजी घ्यायची ते? नाही 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 नाही. चुकलं माझं. बस तू आणि तुझी लाडकी लेक राहा एकत्र. ओके, निघतो मी आता. काय रे, पण तुला तर इथे राहायचं होतं ना? नाही 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 वहिनी, आलो असतो, पण खरंच काम होतं, नाही तर राहिलोच असतो. तुम्ही भावनाचे लाड करा, आता मी माझे लाड करायला येतो नंतर. बर येईल. बरं आनंदीची काळजी घ्या. हा येस मॅडम. चला येतो. अरे सिद्धू, काय रे निघालास कुठे? मला न भेटता चाललास? अरे बस काय काका, शक्य आहे का? मग? चला चला सोडतो मी तुम्हाला. या बाबा हा घ्या डबा. तुमच्या आवडीची भाजी केलीये, भरलं वांग. यांना आणि तुम्हाला दोघांना आवडते ना, म्हणून केली. हो अगं आवडते ना मला, खूप आवडतं भरला वांग. मी अगदी ताव मारणार आहे आणि तुला फोन करून कळवतो सुद्धा कशी झाली आहे भाजी. हा